कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। त्यामुळे मुलामुलींना मोफत शिक्षण मिळाले। वंचित, उपेक्षित, पददलित समाजातील विद्यार्थ्यांनी कमवा व शिका तत्वप्रणाली आत्मसात केली। त्यामुळे युवकांची स्वावलंबी पिढी निर्माण झाली। कर्मवीरांच्या विचारांचा हाच आदर्श राज्यातील जनतेने घेतला। त्यामुळे प्रगतीची दिशा दिसली, असे मत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले। पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रयत शिक्षण संकुलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी उद्योजक केतन शहा हे होते। यावेळी नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी, ज्ञानेश्वर मॅकल, लक्ष्मी उद्योग समूहाच्या माधुरी पाटील, प्राध्यापक अमर देशमुख, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, संशोधक नितीन आणवेकर, वसंत नागणे, प्राध्यापक महादेव बागल, ॲडव्होकेट राजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक संजय जोशी, काशीबाई पुजारी, भीमराव पवार उपस्थित होते। समाधान आवळे म्हणाले, कर्मवीरांमुळे शिक्षणाची द्वारे खुली झाली असून मुलामुलींना रोजगाराची संधी मिळाली, त्यातून त्यांची प्रगती झाली। मंदाकिनी तोडकर म्हणाल्या, कर्मवीरांनी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली। त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुले उच्च पदावर आरूढ झाली। केतनभाई शहा म्हणाले की संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम केले जात आहेत। कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम देखील कार्यान्वित करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होत आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश वडवराव यांनी केले। सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले, तर आभार अण्णा दीक्षित यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अझर शेख, अमोल अंधारे, देवदत्त पाटील, साजेदा बागवान, वंदना डांगे, प्रतिभा भोसले, योगेश तेली, वनिता होटकर, मीनाक्षी विराजदार, अंजली परचंडे, महावीर आळंदकर, सुनीता पाटील यांनी प्रयत्न केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।